पुतळा घाईघाईने उभारण्याची घाई का? महाराष्ट्रद्रोह्यांना गेट आउट करा, उद्धव ठाकरेंची टीका। पोलिसांच्या परवानगीची पर्वा न करता महाविकास आघाडीचे जोडे मारो आंदोलन केलेलं आहे। गेटवे ऑफ इंडियावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची सरकारवर कडाडून यांनी टीका केलेली आहे। या मोर्चामध्ये खासदार शाहू महाराज, सुप्रिया सुळेंसह मवियाचे अनेक नेते सहभागी झाले होते। हुतात्मा चौकातून मवियानं रॅली काढली आणि यानंतर गेटवे ऑफ इंडियाला मवियाची सभा पार पडली। महाराष्ट्रद्रोह्यांना गेट आउट करा असं म्हणत उद्धव ठाकरेंनी महायुती सरकारवर टीका केली। तर पुतळा घाईघाईनं उभारण्याची घाई काय होती असा सवाल देखील उद्धव ठाकरे यांनी केलाय। उद्धव ठाकरे म्हणाले, ते करत आहे ते राजकारण नाही तर गजकरणं आहे। अशा महाराष्ट्रद्रोह्यांना आता गेट आउट ऑफ इंडिया करा। त्यांनी केलेल्या चुकीला माफी नाही। देशाच्या प्रवेशद्वारावर आम्ही सांगतोय गेट आउट ऑफ इंडिया। छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्र दौऱ्यावर होते। महाराष्ट्र दौऱ्यावर आलेल्या पंतप्रधानांनी पहिल्या काही वाक्यांमध्ये महाराजांची आणि सर्व शिवप्रेमींची जाहीर माफी मागितली। याआधी राष्ट्रवादीकडून उपमुख्यमंत्री अजितदादांनी आणि नंतर शिवसेनेच्या वतीनं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी महाराजांची आणि शिवप्रेमींची जाहीर माफी मागितली। यावर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले होते, माफी नसती मागितली तर महाराष्ट्राने शिल्लक ठेवलं नसतं। मगरुरीने माफी मागितली, त्यात हाफ आणि फुल हसत होते। माफी का मागितली ते सांग। त्यातला एक हाफ तर हसत होता। तुम्ही महाराजांची एवढी थट्टा करता आणि तुम्हाला काय वाटतं? पहिलं म्हणजे मोदींनी माफी कशासाठी मागितली? महाराजांचा पुतळा पडला म्हणून मागितली का त्या पुतळ्यामध्ये पुतळा बसवताना भ्रष्टाचार झाला म्हणून मागितली? भ्रष्टाचारांवरती पांघरुण घालण्यासाठी म्हणून मागितली? मोदीजी, तुम्ही त्यावेळेला आलात, सिंधुदुर्गात आलात, निवडणुकीसाठी आलात, हे तर आम्हाला माहिती होताच। आम्हाला एक वाटलं होतं, अभिमान वाटला होता की आपल्या देशात पहिला प्रथम नौदल दिन माझ्या महाराष्ट्राच्या किनारपट्टीवरती साजरा होतोय, दिमागदार केला होता। पण त्याच वेळेला घाईघाईने भ्रष्टाचार करून महाराजांचा पुतळा बसवण्याची काही गरज नव्हती। आणि मी काल परवाच जे म्हटलेलं आहे, निवडणुकीच्या वेळेला जे मोदी म्हणत होते की हे मोदी गॅरंटी आहे, हीच ती मोदी गॅरंटी, जिथे हात लावेन तिथे सत्यानाश होईल। आणि माफी तुम्ही कोणाकोणाची मागणार? महाराजांचा पुतळा कोसळला भ्रष्टाचाराने, त्याच्यासाठी मागणार? तुम्हीच ते निवडणुकीसाठी म्हणून घाई गडबडीने राम मंदिर उभं केलं, ते गलटे म्हणून तुम्ही मागणार? घाई गडबडीने संसद भवन उभं केलं, ते गलटे म्हणून मागणार? दिल्लीच्या एअरपोर्टचं छत कोसळलं, विमानतळाची छत कोसळतायत, पूल कोसळतायत, सगळ्याबद्दल मोदीजी तुम्ही माफी मागण्यापेक्षा जसं आपल्या महामहिम राष्ट्रपतीजी म्हणाले की आता बस झालं, कदाचित देशाने एक चूक घडली असेल, तुम्हाला निवडून दिलं, पण महाराजांची माफी नुसती अशी मगरुरीने मागून चालणार नाही। हा शिवप्रेमी महाराष्ट्र आहे, हा महाराष्ट्राच्या आत्म्याचा अपमान केलेला आहे, महाराष्ट्र धर्माचा अपमान केलेला आहे आणि महाराष्ट्र कधीही शिवरायाचा अपमान करण्याला माफ करत नाही, करणार नाही, हे दाखवून देण्यासाठी आपण इकडे जमलेलो आहोत। आता ही जी जाग आलेली आहे, ही जाग अशीच कायम ठेवा आणि या महाराष्ट्रद्रोह्यांना, शिवद्रोह्यांना गेट आउट ऑफ इंडिया हे करून दाखवल्याशिवाय शांत बसू नका। जय हिंद, जय महाराष्ट्र। ब्युरो रिपोर्ट SVN मराठी, मुंबई।